ए तुझे मित्र कुठे आहेत? तुझे मित्र कुठे आहेत? बोल. बोल, तुझे मित्र कुठे आहेत? साल्या, मुंबईतनं पैसे घेऊन इकडे पळून आलास. तुला काय वाटलं आम्ही तुला शोधू शकणार नाही? 1 वर्षाचं भाडं राहिलंय. किती? 1 वर्षाचं. आणि वर स्वर्गात गेला असतास ना, तरी पण आम्ही शोधलं असतं तुला. आता बोल, तुझे मित्र कुठे आहेत? आता बोलतोयस की हाणू? भाई मला मारा, पण माझ्या मित्रांना काही करू नका. हवं तर तुमचं भाडं मी देतो, पण माझ्या मित्रांना सोडून द्या. हा? मी मुंबईला आल्यानंतर तुमचे सगळे पैसे देऊन टाकतो. ए, तू खरं बोलतोयस ना? हो हो भाई, खरं बोलतोय मी. आता एक काम करायचं, भाडं 1 वर्षाचं नाही, 5 वर्षाचं द्यायचं. किती? 5. 5 लक्षात ठेव. चल रे, चल दिवस मार. तो बघ तिकडे आहे. पैसे घेऊन जात होतास तर जात होतास, आता रुपाला पण घेऊन जात होतास. भांडू नका. रुपा, थांबा सर, मी सांगते काय झालं ते. तो पैसे घेऊन जायला नाही, तो द्यायला आला होता. म्हणजे हॅलो. तुम्ही समजता तसं काहीच नाहीये. उलट त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून तुमचा जीव वाचवलाय. आता मगाशी तो भाई तुम्हाला शोधत आला तर याने सांगितलं की माझ्या मित्रांना सोडा, हवं तर मला मारा. आणि तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. सनी सर, ऐका ना. ए सनी, सॉरी यार, सॉरी. अरे देव समजणं सोपं आहे, पण तुझ्यासारख्या मित्राला समजणं कठीण आहे. बरोबर आहे. सनी, सॉरी. सॉरी यार. साल्या, मला वाटलं आता मी परत आणत होतो. सरपंच, तुम्हाला मी अगोदरपासूनच सांगत होतो, या पोरांच्या मागे नादी लागू नका. बघा, घातला ना गोंधळ. हा सरपंच, कुठे आहेत ते पिक्चरची हिरो लोक? पाटील, गावकरी पण केव्हाच येऊन थांबलेत. ते पिक्चरचे लोक कुठे गेलेत आणि कुठे आहेत डायरेक्टर आणि बाकी त्यांची टीम, गाड्या? सकाळपासून कामधंदे बघा, आता लोक सुद्धा घरी निघालीत. तुम्ही काही म्हणा सरपंच, मला तर काहीतरी घोळ दिसतोय. चला चला. चल लवकर, चल पटकन. अरे इकडे तर कोणच नाहीये. इथं तर कोणी नाही, हे दोघच बसलेले आहेत. अरे हे ही दोघं दोघच झाले? कशी आली? सरपंच पाटील, काय रे? ते सनी आणि त्यांची माणसं आली होती का इकडं? आज मुहूर्त होता ना आपल्या वाड्यावर. अरे कसला मुहूर्त आणि कसलं काय घेऊन बसलात रे? हा? गदरानो, होतात कुठे तुम्ही? आम्ही गावकरी सकाळपासून इथे वाट पाहत बसले होते आणि आताच निघून गेलेत ते. काय म्हणजे ते इकडं आलेच नाही? आम्ही पण त्यांना सकाळपासून फोन लावतोय हो. त्यांचा फोन हरामखोर! पाटील, पाटील पाटील, कुठे पाटील थांबा गेले? जरा. पाटील माझे पैसे कधी देणार? बोल. पाटील, पाटील सांगतोय ना मी, थांबा. पाटील, थांबा पहिलं. जरा. पाटील. हा गावाचा विषय आहे, हा समंजसपणाने सोडू आपण. हा अहो, या मुलांना मारून हा. काय फायदा होणार का आपल्याला? अहो, हे आपलीच गावची मुलं आहेत. हो. हो ठीक आहे सरपंच, तुम्ही म्हणताय सरपंच, ठीक आहे, पण माझ्या पैशाचं काय? माझे पैसे जर दिले नाहीत ना तर एकेकाची सालं काढेन. थांबा, हा? रुपा, त्यांना मारू नका. तुमचे पैसे कुठेही गेलेले नाहीत. काय बोलतेस रुपा, रूपा? हे तुमचे पैसे. हं?
यांनी काही केलेलं नाही सरपंच. उलट यांना फसवणाऱ्या माणसांमधला माणूस जागा झालाय आणि तुमचे पैसे परत केलेत त्यांनी. नाहीतर तुमच्या कर्जापायी यांचा उगाच जीव गेला असता. पण या सगळ्याला कारणीभूत तुम्हीच काय आहात. रूपा, खरं बोलली पाटील ती. तुम्ही जी वेळ आणली आमच्यावर. आम्ही आमचं घर जमीन अरे फक्त स्वतःला विकायचं ठेवलं. काय केलं तुम्ही आमच्यासाठी? या पिक्चर पायी अरे गावातले कलाकार पुण्या मुंबईला जाऊन तिकडेच गेले रे. कोणी मोठे झाले तर झाले नशिबानं, नाहीतर बाकी येऊन इथं पुन्हा तेच करताय. आवाज आम्ही फक्त आम्हाला स्वतःला विकायचं ठेवलंय. थोडक्यात वाचलो पाटील. आणि तुमच्यामुळेच तर आली ना ही वेळ. खरं आम्हाला माहित होतं पाटील ही लोक आम्हाला फसवतील, तरी आम्ही फसलो का? कलाकार आहे ना पाटील, इथून विचार नाही करत, इथून विचार करतो. तुमच्यासारखे राजकारणी पुढारी कलाकाराचा नेहमी उपयोग करत आलेत. नेहमी त्यांनी आपापल्या रंगमंचावर त्यांना वापरून घेतलं, पण त्यांच्या घरच्या चुली नाही पेटल्या पाटील. अहो तुमच्यासारखे पुढारी जर गावात चांगले राहिले तर कशाला जातील कलाकार पुणे आणि मुंबईला? जीवाचं रान करून वयाचे 30-35 वर्ष असेच निघून जाता पाटील. हातात काहीच लागत नाही हो. आणि मग जाणीव होती अचानक मोठं झाल्याची. काय मिळवलं आणि काय टिकवलं पाटील. लोकांच्या टाळ्यांनी पोट नाही भरत हो. लोकांच्या टाळ्यांनी पोट नाही भरत. या गावात नाट्यगृह होत, ते सुद्धा तुम्ही तुमच्या घशात घातलं. नवरात्रात गणपतीत तुमच्या ऑर्केस्ट्रात आम्हाला तुम्ही फुकट नाचवलं आणि उदो तुमचा करून घेतला. आज ही बाहेरची लोक आली, आम्ही त्यांच्या शब्दांना बळी पडलो. ते आम्हाला सुपरस्टार करतील, सुपरस्टार करतील म्हणून आमचं घर जमीन सगळं इकून तुमच्याकडून कर्ज घेऊन आम्ही हे सगळं त्यांच्या घशात घालत होतो. त्यांना कळलं की हे चांगले होते म्हणून त्यांनी पैसे परत केले. पण तुम्ही, मला काही बोलायचं नाही. तुमचे पैसे काढून घ्या आणि आमचे तुम्हीच ठेवा. जातो आम्ही. खरं आहे मित्रा, खरं आहे. अरे यांना आता कलेची जाणीवच नाही. अरे यांना फक्त पाहिजे तर त्यांच्या तालावर नाचणारी माकडं पाहिजेत, माकडं. चल थांबा. हा हा अरे कोण म्हणतो तुम्ही कलाकार नाहीत? खरोखरच तुम्ही कलाकार आहात. ही कला गण्यामण्या शेवटपर्यंत जपा. उद्याच मी ग्रामपंचायतीत ठराव टाकतो आणि नाट्यगृह मंजूर करून सुद्धा घेतो. तुम्ही आमचे खरोखरच डोळे उघडलात. अरे आम्ही कलावंतासाठी काही सुद्धा करू शकलो नाही. आमच्याकडे तुमच्यासारखी हिरे असून आम्ही त्याची कदर करू शकलो नाही. मला जाणीव झाली. पण आता मी तुम्हाला आश्वासन देतो, मला यातला एकही रुपया नको. हे सर्व पैसे मी कलेसाठी देतोय. हे सगळे पैसे तुम्ही तुमच्या सिनेमासाठी वापरा. घ्या आणि खरोखरच गण्यामण्या असा सिनेमा बनवा. महाराष्ट्रात आपल्या दणकेवाडीचं नाव गाजवा. आणि सरपंच यांना आधी सांगा की फिल्म नंतर आधी लग्न. आणि ते पण आहे त्याच्यामध्ये. कुठे काय बोलावं तुला बी कळत नाही. होईल ना मग आता काय. पण खरं सांगू सरपंच,
आधी लगीन सिनेमाचं आणि मग या गाण्याचं आणि मनाचं देखील मुक्की सोबत. होऊन जाऊन दे जोरात सिनेमा. ऍक्शन. आईला हा तो झोपलाय. अरे हा फोन मध्ये खेळतो. अरे सनी कट इट. हा कट इट कट इट. अरे अरे कट इट. अरे व्हॅनिटीचं काय झालं रे? सनी तो ओबामा आणायला गेलाय. अरे बरं झालं ते ओबामाला सांगितलंस. त्या व्हॅनिटीच्या जागी 90 आणील बघ. नाही नाही तसं नाही, तो आणेल. व्हॅनिटीज घेऊन येईल. सनी मला काय वाटतं. काय बोलला रे? फिल्म डायरेक्टर. हा आता मी ना फिल्म डायरेक्टर आहे. पकड. 1 करोड मिळाले तर टोपी पकडायला लावतो. 2 करोड मिळाले तर काय पकडायला लावेल. सनी कट झालं. चला. काय नाही, त्यापेक्षा मोठी मोठी कामं सर केलीत. कसं केलं आम्ही दोघांनी? अरे वा गण्या म्हण्या, काय मस्त ऍक्टिंग केली तुम्ही. आता थँक्यू आता थँक्यू. तुम्ही झालात भावी सुपरस्टार. आता लवकरच भेटू आपण 32 तारीखला आणि ढवळ्या सोमवारी. हो सर. हे माझं कार्ड आहे आणि पुढचं शूट आपण नंतर लावू. येऊन मला ऑफिसला भेटा. भेटता ऑफिस. ऑफिसला भेटतो ना. चला चला निघतो. हा वा वा वा, बघितलं तू पण लय भारी केलं. आमची हिरोईन शोभतीस बरं का. एक नंबर हिरोईन शोभते. बर ते नंबर देतेस ना तुझा? टेक्स्ट मेसेज करते ना तुम्हाला. टेक्स्ट मेसेज. हो टेक्स्ट मेसेज करते. टेक्स्ट मेसेजला तुझा नंबर घेतलाय का तिने? नाही, तुझा नंबर घेतलाय? हो, माझा पण नाही घेतला. म्हणजे आपल्या दोघांना टेक्स्ट टेक्स्ट करणार आहे. लागे. आईला हे असं असतं मुंबईत. बर ते जाऊ दे, आपल्याला बोलवलंय मित्रा. आता आपण दणकेवाडीचे सुपरस्टार होऊ. हे बघ. हे कार्ड आहे का ट्रेनचं ट्रेनचं तिकीट आहे. हा म्हणजे ढवळ्या सोमवारी. 32 तारीख. 32 तारीख येते का? अरे ढवळ्या सोमवार तर येतो का रे? चिव, चिव. आपल्याला येड्यात काढलं त्यांनी. म्हणजे आपल्याला गावाला गेल्यावर पैसे गेले, सगळं गेलं लेका. कसं तोंड दाखवणार गावी आता? काय करायचं? नाही,
हिरो बनून जायचं गावाला. आता गावाला खरंच हिरो बनून जायचं. या अशा लबाड लोकांना सोडायचं नाही. या इंडस्ट्रीला चांगलं करून जायचं. बिंदात जगायचं. खरंच झिरोचे हिरो बनून जायचं. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पार्ट 2 बघायचं. बघा.